15 जून रोजी सूर्याचे संक्रमण झाले आहे. यासोबत 12 वर्षांनी सूर्य आणि गुरूची मिथुन राशीत युती होईल. परंतु यावेळी राहू या दोन्ही शुभ ग्रहावर वाईट नजर टाकणार आहे. राहू सध्या कुंभ राशीत भ्रमण करत आहे. त्यामुळे राहूची पंचम दृष्टी दोन्ही ग्रहावर पडत आहे. ज्योतिषशास्त्रात असे सांगितले आहे की राहूचा सूर्य आणि गुरूशी शत्रू संबंध आहे. अशा परिस्थितीत सूर्य आणि गुरूचा प्रभाव कमी होईल, ज्यामुळे कर्क, सिंह या 5 राशींच्या जीवनात एकामागून एक अनेक समस्या येऊ शकतात. यासोबत तुमच्या करिअरमध्येही चढ-उतार येतील. मनात निराशा येऊ शकते. सामाजिक आघाडीवरही अनेक समस्या निर्माण होणार आहेत. सूर्य आणि गुरूच्या युतीमुळे कोणत्या राशीवर अशुभ परिणाम होणार आहे ते जाणून घेऊया आणि यावर उपाय जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओची लिंक दिली आहे. तुम्ही तो उपाय करू शकता. मिथुन राशीत सूर्याच्या संक्रमणासोबत सूर्य आणि गुरूची युती होईल. 12 वर्षानंतर मिथुन राशीत सूर्य आणि गुरूची युती होणार आहे. यासोबतच राहूच्या पंचम दृष्टीमुळे सूर्य आणि गुरूचा परिणाम होईल. त्याचा परिणाम सर्व राशीवर दिसून येईल. परंतु राहूच्या पंचमी दृष्टीचा सर्वाधिक परिणाम 5 राशीवर होईल. ज्योतिषशास्त्रात राहूला छायाग्रह म्हणून वर्णन केले आहे. राहू व्यक्तीला गोंधळात टाकतो. राहू सध्या कुंभ राशीत भ्रमण करत आहे. 15 जून रोजी सूर्य आणि मिथुन राशीत असेल. ग्रहाचे हे अद्भुत युती समोर 1 महिना टिकणार आहे. अशा परिस्थितीत कर्क राशीसह 5 राशींना व्यवसाय आणि कौटुंबिक बाबीमध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. कोणत्या 5 राशींसाठी सूर्य आणि गुरूचा युती अशुभ राहणार आहे ते जाणून घेऊया. पहिला आहे कर्क राशीवर परिणाम. खर्च अचानक वाढेल. कर्क राशींच्या लोकांसाठी त्यांच्या 12व्या घरात सूर्य आणि गुरूची युती होणार आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यावर खूप पैसे खर्च करावे लागू शकतात. या काळात तुमचे खर्च अचानक वाढतील. त्यामुळे तुमची संचित संपत्ती देखील खर्च होऊ शकते. या काळात जर तुम्ही आधीच परदेश दौऱ्याचे नियोजन केले असेल तर ते रद्द होऊ शकते. तसेच व्यावसायिकांना थोडे सावधगिरी बाळगावी लागेल, कारण तुम्हाला मोठे नुकसान होऊ शकते. दुसरा आहे सिंह राशीवर परिणाम. तुमच्या 11व्या घरात सूर्य आणि गुरूची युती होणार आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या मित्रासोबत नात्यांमध्ये अंतर जाणवू शकते. तसेच तुम्हाला मोठ्या भावंडासोबतचे नाते थोडे बिघडू शकते. या काळात कोणतेही काम करू नका, ज्यामुळे समाजात तुमची प्रतिष्ठा खराब होईल. तुम्हाला सामाजिक पातळीवर अपमानाचा सामना करावा लागू शकतो. या काळात तुम्हाला कमाईसाठी अधिक संघर्ष करावा लागू शकतो. तसेच तुम्हाला कानाशी संबंधित समस्या येऊ शकतात. या काळात तुमच्या कोणत्याही इच्छा पूर्ण होणार नाहीत, ज्यामुळे तुम्ही थोडेसे निराश होऊ शकता. तिसरा आहे वृश्चिक राशीवर परिणाम. तुमच्या 8व्या घरात सूर्य आणि गुरूची युती होणार आहे. अशा परिस्थितीत तुमच्या आयुष्यात अचानक मोठे बदल दिसू शकतात. म्हणून या काळात तुमच्या आरोग्याबाबत थोडे सावधगिरी बाळगण्याचा प्रयत्न करा. या काळात तुम्हाला वाहनाचा वापर सावधगिरीने करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. तसेच या काळात वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वाद तुमच्या बाजूने नसू शकतो. म्हणून वादापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. तुम्ही धार्मिक कार्यावर कमी लक्ष केंद्रित कराल. चौथा आहे मकर राशीवर परिणाम. तुमच्या राशीच्या 6व्या घरात सूर्य आणि गुरूची युती होणार आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या शत्रूपासून खूप सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. यावेळी तुमचे शत्रू तुमच्यावर वर्चस्व गाजवू शकतात. तसेच तुम्हाला दुखापत होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला किरकोळ आरोग्य समस्या येऊ शकतात. जर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केले तर तुमचा त्रास आणखी वाढू शकतो. जर तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर थोडा वेळ वाट पहा. यावेळी कर्ज घेतल्यास चांगले होईल आणि तुम्ही परतफेड करण्यास यशस्वी व्हाल. तुमच्या जवळच्या लोकांसोबतचे तुमचे संबंध थोडे बिघडू शकतात. 5वा आहे मीन राशीवर परिणाम. मीन राशीच्या 4व्या घरात सूर्य आणि गुरूची युती होणार आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला वाहने इत्यादीवर खूप पैसे खर्च करावे लागू शकतात. तसेच तुमच्या आईची तब्येतही थोडी खराब राहू शकते. तिच्या तब्येतीची काळजी घ्या. विवाहित व्यक्तींचे त्यांच्या सासऱ्यांचे थोडेसे वाईट संबंध असू शकतात. त्यांच्याशी संबंध बिघडू शकतात. जर तुम्ही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही यावेळी थोडे काळजीपूर्वक विचार करून निर्णय घ्यावा. यावेळी तुम्ही थोडे भावनिक देखील असू शकता, ज्यामुळे तुम्हाला निर्णय घेण्यात काही अडचणी येऊ शकतात. राहूचा प्रभाव कमी व्हावा म्हणून उपायासाठी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओची लिंक दिली आहे. तो तुम्ही व्हिडिओ पाहून उपाय करा. नक्कीच फरक जाणवेल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. ओम नमः शिवाय.